असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सन्माननीय राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर बरीचशी कुत्री यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे ही पिसाळलेली कुत्री भुंकायला लागलेली आहे आणि जोरजोरात भुंकतायत. पण असं आहे की जब हाती चले बाजार तो कुत्ते भोंके हजार ही म्हण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कुत्री भुंकतायत. या पिसाळलेल्या कुत्र्यांचा कसा बंदोबस्त करायचा हे महाराष्ट्र सैनिकांना माहिती आहे आणि आम्ही त्यांचा बंदोबस्त करू. एक जी राजकीय भाषा आहे ती कुठेतरी खालवल्यासारखी. असं आहे की जर तुम्ही भाषेचा स्तर खालवला तर आम्ही काय महात्मा गांधी नाही की आमचा भाषेचा स्तर राखू, हे त्यांनी लक्षात ठेवावं. ज्या पद्धतीची भाषा त्यांना जर समजत असेल हीच भाषा, तर ही भाषा आम्हाला सुद्धा येते. आम्ही त्याच मुशीत तयार झालेलो आहोत हे त्यांनी लक्षात ठेवावं. विनायक राऊतांनी सुद्धा आपण जर बघितलं तर थेटपणे राज ठाकरे यांना लवंगी. म्हणून मी म्हटलं काही पिसळलेली कुत्री जोरात भुंकायला लागलेली आहे. त्या कुत्र्याचा बंदोबस्त कसा करायचा आहे महाराष्ट्र सैनिकांना माहिती आहे. कुठेतरी ग्राउंड वरती जो बिनशर्त पाठिंब्याचा मुद्दा आहे हा कुठेतरी पेनिट्रेट नाही झालाय, तो मेसेज कन्व्हे नाही झालाय. नाराजी आहे असं अनेकदा वारंवार समोर येत आहे. कोणाची नाराजी आहे जरा सांगा मला. दोन नावं सांगा. या प्रकारचं परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीकडनं होतोय. अजिबात कालच वैभव खेडेकर, श्रीयुत तटकरे साहेब यांची एक बैठक झाली. त्या बैठकीला मी सुद्धा होतो आणि त्या बैठकीत शेवट असा आहे, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांच्यात भांडणं नाहीत का? तेही भांडतातच आहेत ना. त्यामुळे इतके वर्ष तुम्ही विरोधात आहात, आज एका वेगळ्या भूमिकेने एकत्र आले तर थोड्याशा कुरबुरी या राहणार. मग अख्खा पक्षच नाराज आहे आणि भूमिकाच पटलेली नाही. मला असं वाटतं अशा प्रकारचं परसेप्शन तयार करणं मीडियाच्या माध्यमातून याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते, ते अत्यंत चुकीचं आहे. आपणही त्या परसेप्शनचा बळी पडू नये अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. तुमच्या एक नेत्यामार्फत ठाण्याच्या मनोरुग्णालयामध्ये एक विनंती अर्ज करण्यात आला आहे. ऍक्च्युली मी इथे गजानन काळेंना सांगितलेलं आहे की एकच अर्ज करून भागणार नाही. आपल्याला कमीत कमी 10-15 आहेत महाविकास आघाडीमध्ये मनोरुग्ण, त्यांच्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या हितासाठी भरती करावा लागेल. ठीक आहे, धन्यवाद. प्रश्न आहे. सध्या ठाकरेंचं एक गीत प्रकाशित झालंय, त्याच्यामध्ये हिंदू आणि भवानी हे धार्मिक शब्द आहेत. शब्द वगळावेत अशी निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना प्रेस घेतली आहे. त्यांना स्पष्ट केलं की मोदी अमित शहा ज्या पद्धतीने धर्माच्या नावावर राजकारण. मला वाटतं निवडणूक आयोगाचा विषय आहे, त्यांनी डिसाईड करायला पाहिजे. पण मुळात हिंदू धर्म, भवानी माता हे शब्द उच्चारण्याची नैतिकता त्यांच्यामध्ये उरली आहे का? अल्लाह अकबर टाकायला त्यांनी पाहिजे होतं गाण्यामध्ये, याचा विचार करायला पाहिजे उभाठाणी सुद्धा. कारण हल्ली त्यांच्या सभेत मी बघितले, परवा एक व्हिडिओ आलेला, नारे तकबीर अल्लाह अकबर हेच नारे होते. जय भवानी जय शिवाजीचा नारा कुठे दिसला नाही मला. उद्धव ठाकरे ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं मातोश्री निवासस्थान येतं त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीतच उद्धव ठाकरे आता काँग्रेसला मतदान करणार अशा पद्धतीचं चित्र आहे. करावंच लागेल त्यांना, कारण ते आघाडीत आहेत. तर मला वाटतं करावंच लागेल त्यांना. ज्या काँग्रेसचा कायम विरोध केला बाळासाहेबांना झाला ना. आता त्यांनी ऑलरेडी ते पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले, सोनिया मॅडमच्या पत्राखाली जाऊन बसले. त्यामुळे त्यांना ते आता भागच आहे. आता काय त्याला इलाज नाहीये. नाही, काल उद्धव ठाकरेंचा रोग म्हणजे मुळात आम्हाला एक नाही आणि मोदींना किंवा अमित शहाना वेगळा नाही असं मला वाटतं. त्याची दाद आता एवढ्या वेळा त्यांना कोर्टात जायची तो खूप सवय आहे उद्धव ठाकरेंना. दरवेळेला सुप्रीम कोर्टात जातात, तर ह्याच्यावरही जावं त्यांनी कोर्टात. सवय तर आहेच ना कोर्टात जायची त्यांना, जावं. 17 तारखेच्या सभेला राज ठाकरे हजर असतील. अजून 17 तारखेच्या कुठल्याही सभेचं नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं झालेलं नाहीये. ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेब निर्णय घेतील त्यावेळेला निश्चितपणे आम्ही तुम्हाला कळवू. अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. ज्या पद्धतीने त्यांना ट्रोल केले जाते, कोणी कोणाचं काय नाव ठेवा, प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला वाटतं ह्याच्यात जनतेने पडू नये, चुकीची गोष्ट आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथून पुढे भूमिका करणार नाही अशा पद्धतीचा जो त्यांनी पवित्रा घेतलाय तोही त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण मला असं वाटतं की अशा ट्रोलिंग, आता आमच्याकडे खूप ट्रोलिंग करतात, त्यामुळे ट्रोलिंगला त्यांनी बळी पडू नये, त्यांनी त्यांच्या गोष्टीवर ठाम राहिलं पाहिजे असं मला वाटतं. या अनुषंगाने तुम्ही काय भेट घेणार आहात चिन्मय मांडेल, तुमची काही चित्रपट सेना वगैरे? मला वाटतं अमय कोपकर त्याच्यावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.